पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. ओके, लता नेक्स्ट. हॅलो. हा, सो बेसिकली आपल्याला मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन ज्याला आपण म्हणतो, हे अतिशय स्त्रीच्या आयुष्यातलं एक महत्वाचा टप्पा आहे. कारण त्या त्या गोष्टीमुळे स्त्रीला स्त्री असण्याचा मान तर मिळतोच आणि आई व्हायचा मान मिळतो. म्हणून मासिक पाळी ह्याचं खूप खूप महत्व आहे एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी फुल फुल फॅमिलीच्या आयुष्यात त्याचं खूप मोठं महत्व आहे. ओके, आता मासिक पाळीमध्ये बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. सगळ्यात पहिलं आहे की मासिक पाळीमध्ये आपल्याला स्वच्छता ही अतिशय महत्वाची असते. कारण आपण जर का अस्वच्छपणा थोडा देखील कसं सांगू आपल्याकडून हलगर्जीपणा झाला, तर त्याचा जो इफेक्ट या त्याचे जे परिणाम होतात ते आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर होतात. म्हणजे बाळ राहायची जी क्षमता असते त्या गोष्टीवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि म्हणून मेन्स्ट्रुअल हेल्थचा खूप मान आहे, खूप महत्व आहे. ओके, नेक्स्ट. ओके, आता ह्या आधी की आपण हे समजून घेऊ, आपल्याला थोडंसं आपल्या शरीर रचना ज्याला आपण म्हणतो फिमेल अनाटमी ह्याबद्दल आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. ओके, आता स्त्रीमध्ये जर का आपण पाहू तर आतली रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ज्याला आपण म्हणू ते एक असतं आणि जे वर तुम्ही पाहता शरीर जे तुम्हाला दिसतं ते असतं. आता या स्लाइड मध्ये आपण काय दाखवतो की एका स्त्रीला 3 महत्वाचे होल असतात. सगळ्यात वरचा होल असतो तो लघवीसाठी असतो, तो अतिशय बारीक असतो. त्यानंतर जो त्याच्या खाली असतो त्याला मराठीत योनी किंवा इंग्लिशमध्ये वजायना असं म्हणतात. आता ह्या योनीतून बऱ्याचशा गोष्टी होतात. सगळ्यात पहिलं पाळी येते, मुलगी वयात आली की ह्या योनीला एक होल असतो, हायमन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि त्या होल मधून मासिक पाळी दर महिन्याला त्या मुलीला येते. मग नंतर तिचं लग्न झाल्यानंतर त्याच योनीतून तिला आपल्या नवऱ्याशी संभोग किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करता येते आणि त्यानंतर जेव्हा ती प्रेग्नेंट राहते तेव्हा प्रेग्नेंट राहिल्यानंतर तिला डिलिव्हरीच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो तर याच योनी मार्गातून तिची नॉर्मल डिलिव्हरी होते. तर हा दुसरा होल किंवा सगळ्यात महत्वाचा होल ज्याबद्दल आता आपण पुढे डिस्कस करणार आहोत आणि जो सगळ्यात खालचा होल आहे तो टॉयलेटसाठी म्हणा किंवा संडास पास करण्यासाठी जो होल असतो. तर हे 3 होल आपल्याला बाहेरून प्रत्येक स्त्रीच्या अवयवामध्ये किंवा एक्सटर्नल अनाटमी मध्ये दिसतात. ओके, नेक्स्ट. ओके, आता मासिक पाळी कधी सुरू होते, कधी काय वय असतं, कशी असते त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती देते की कोणत्याही मुलीला साधारणतः वयाच्या 10व्या वर्षापासून ते 15व्या वर्षापासून मासिक पाळी सुरू होते. तर एखाद्या मुलीला 12व्या वर्षी येते, एखाद्या मुलीला 13व्या वर्षी येते. याचा थोडासा बॅकग्राऊंड जेनेटिक असतो. तिच्या आईला, मावशीला, आत्याला कोणत्या वयोगटात पाळी आली होती त्याच वयोगटात त्या मुलीला देखील येते. दुसरं कारण असू शकतं तिचं न्यूट्रिशन किंवा तिचं ती काय खाते पिते, तिची वाढ कशी झालेली आहे. जर का तिचं न्यूट्रिशन चांगलं नाहीये तर तिची पाळी लांबू शकते किंवा ती जरा जास्तच हेल्दी आहे तर तिला लवकर देखील पाळी येऊ शकते. तिचं एज तिचं वजन देखील मॅटर करतं. आता एकदा का मुलीला पाळी आली ना की ती इस्टॅब्लिश व्हायला म्हणजे ती सेटल व्हायला कधी कधी 6 महिने ते 1 वर्ष ते 2 वर्ष देखील लागतं आणि ह्या दरम्यान त्या मुलीची पाळी अनियमित असू शकते, कधीही येऊ शकते, आली तर थांबत नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम्स मला डे टू डे माझ्या पेशंट्स मध्ये मला दिसतात. पण ते घाबरण्यासारखे काही नाहीयेत आणि ते व्यवस्थित डॉक्टरांकडे काउन्सिलिंग करून आणि कसं सांगू तुम्हाला एक व्यवस्थित त्याचा एक पॅटर्न सेट करून ते मेन्स्ट्रुअल पॅटर्न एक हळूहळू 6 महिन्यात वर्षभरात ती मुलगी सेट होते आणि मग तिला नियमित पाळी यायला लागते. एकदा का नियमित पाळी यायला लागली, आता नियमित हे कशाला म्हणाल, एक साधारणतः 25 आणि 35 दिवसांच्या मध्ये जर का मुलीला पाळी येत असेल दर महिन्याला, तर आपण त्याला नियमित म्हणू. 25 दिवसाच्या आधी आली तरी अनियमित आणि 35 दिवसांच्या पुढे गेली तरी अनियमित. ओके, एकदा का पाळी आली की तिला कमीत कमी 3 दिवस ते 8 दिवसापर्यंत पिरियड चालू राहिला तर त्याला एबनॉर्मल समजू नका. लास्टचे जे दिवस असतात 6वा, 7वा, 8वा तेव्हा रक्तस्त्राव
रक्तस्राव एवढा हेवी नसतो. मेजर रक्तस्राव जास्त हेवी असतो पाळीच्या सेकंड आणि थर्ड डेला, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी. बाकीच्या दिवसांमध्ये एवढा रक्तस्राव हेवी नसतो. तो जर का असेल तर मग ते काळजी करण्यासारखं आहे आणि आम्हाला भेटणं मग गरजेचं राहतं. ओके. एक ॲव्हरेज ब्लड लॉस किती होतो आता, जेणेकरून आपण कपडा वापरतो, पॅड वापरतो, त्यामुळे आपल्याला ब्लड लॉस एक्झॅक्टली किती होतो ते कळत नाही. पण पुढे जेव्हा आता आपण मेन्स्ट्रुअल कप वापरायला सुरुवात करू, तर आपल्याला एक्झॅक्टली ब्लड लॉस किती होतो, किती रक्तस्राव होतो त्या पूर्ण पाळीमध्ये, हे आपल्याला एकदम व्यवस्थित कळू शकतं. एक अंदाजे धरून चाला 30 ml ते 80 ml पर्यंत रक्तस्राव झाला कोणत्याही स्त्रीला, तर तो नॉर्मल समजला जातो. ओके. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे पाळीचं रक्त काहीही इम्प्युअर, घाण, कसं सांगू, मराठीत त्याला विटाळ वगैरे म्हणतात, असं काहीही नसतं. ओके. त्याबद्दल आपण नंतर बोलू. आता आपल्याला पाळीमध्ये खूप स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते. त्याचं कारण मुख्य हे आहे, की ब्लड जे आहे ते जंतू वाढायला एक अतिशय चांगला मीडिया आहे, की तिथे पटकन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पटकन स्किन इन्फेक्शन, वजायनल इन्फेक्शन पटकन होऊ शकतं. तर आपल्याला ती जागा स्वच्छ ठेवणं, लघवीची जागा, योनीची जागा स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मासिक पाळीमध्ये किंवा असं देखील प्रिफरेबली कॉटन अंडरवेअर घालत जा. सिंथेटिक किंवा अशा अंडरवेअर घालू नका, की जे स्टेन पण होतील आणि जे कसं सांगू, सोकून घेणार नाहीत. ब्लड म्हणा किंवा काही डिस्चार्ज, वजायनल डिस्चार्ज म्हणा. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ती जागा साफ करताना वरून खाली करावी. म्हणजे लघवीच्या जागेपासून पाठी करावी. टॉयलेटच्या जागेपासून पुढे करू नये, हे या पिक्चरमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय. आणि ती जागा साफ करण्यासाठी सगळ्यात पहिलं फक्त पाण्याचा वापर करावा. आता पाणी आणि त्या व्यतिरिक्त आजकाल तुम्ही पाहाल मेडिकलमध्ये तुम्हाला वेगवेगळे वॉश मिळतात. ओके. जे पीएच मेंटेन करतात. त्या जागेचं कसं सांगू, पीएच मेंटेन करतात. हे 1 या 2 ड्रॉप व्ही वॉश आहे, लॅक्टोसिड आहे, क्लीनजेन आहे, असे बरेचसे मेडिकेटेड वॉश आहेत, जे 1 या 2 ड्रॉप आपण हातावर घेऊन त्यांचा फेस काढून ते आणि पाण्याने आपण ती जागा स्वच्छ ठेवू शकतो. तर त्यांचा वापर आपण करू शकतो. साबणाच्या व्यतिरिक्त त्यांचा वापर आपण करू शकतो. नेक्स्ट. नेक्स्ट. लता, कॅन यू हिअर मी? हॅलो? हॅलो? या. लता, एम आय ऑडिबल? हॅलो? लता? You are audible. Yeah, okay, fine. Because I'm not able to see myself. I can only see the screen. No, you are audible. Okay. ओके, फाईन. ओके. आता आता न्यूट्रिशन बद्दल आपण थोडक्यात बोलूया. जेणेकरून रक्तस्राव होतो आपल्या शरीरातलं मुख्य घटक म्हणजे ब्लड. ओके. ते या 5 दिवसांमध्ये आपल्याला पाळीच्या रूपात बाहेर जातं. त्यासाठी आपलं हिमोग्लोबिन, आपल्या अंगामध्ये रक्ताचं जे प्रमाण आहे, हिमोग्लोबिन आपल्या सगळ्यांना माहित आहे. ऑक्सिजन कॅरी करायचं काम हिमोग्लोबिन करतं. तर जर का आपण योग्य न्यूट्रिशन घेतलं नाही, योग्य आपण आहार घेतला नाही, तर आपलं हिमोग्लोबिन कमी होत जातं आणि हिमोग्लोबिन कमी झाल्याने बरेचसे आजार उद्भवतात. थकवा जाणवतो, हेअर लॉस होतो, स्किन ड्राय होते, कोणत्या गोष्टीत मन रमत नाही, आणि आपलं काय कॉन्सन्ट्रेशन पॉवर म्हणा, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला नुकसान होतं. वीकनेस जाणवतो. त्यासाठीच गरजेचं आहे, की मासिक पाळीमध्येच नाही, तर पूर्ण महिन्याभरात आपल्याला गुड सोर्स ऑफ आयर्न हे सगळ्यात महत्वाचं घटक आहे हिमोग्लोबिनचं. ते आपल्याला जेवणामध्ये योग्य रीतीने किंवा व्यवस्थित आपल्याला खायला हवं. मी एकदम सोप्या भाषेत माझ्या पेशंट्सना नेहमी सांगते, की जे हिरवं आणि लाल दिसतं, व्हेजिटेरियन फूडमध्ये आणि नॉन व्हेजमध्ये लाल दिसतं, त्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जेवणात जास्त वापर करा. म्हणजे व्हेजमध्ये म्हणाल तर बीटरूट आहे, गाजर आहे, लाल माठाची भाजी आहे, रेड कॅप्सिकम आहे. ओके. फळांमध्ये स्ट्रॉबेरी आहे, आपलं डाळिंब आहे आणि नॉन-व्हेज मध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळं रेडच दिसतं. त्यामध्ये देखील कलेजी, फुफ्फुस, चिकन आणि मीठ म्हणजे मटणाची कलेजी किंवा लंग्स, किडनी किंवा लंग्स किंवा लिव्हर असं जी लोकं खाऊ शकतात, त्यांनी हे खावं, कारण ह्याच्याने हिमोग्लोबिनची वाढ होऊ शकते. मासिक पाळीमध्ये म्हणा किंवा असंही म्हणा,
दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणं अतिशय गरजेचं आहे. पाणी प्यायल्याने बरेचसे फायदे राहतात. आपण त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. पण महत्वाचं आपल्याला आयर्न हे घटक आपल्याला जेवणामधून योग्य रीतीने घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं हिमोग्लोबिन मेंटेन राहील आणि आपल्याला पाळीमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर आपलं हिमोग्लोबिन कमी होणार नाही. ओके, नेक्स्ट. It is a little slow. Okay. Yeah. I'm playing. Okay. Okay. Can you see? Yeah, I can see. Okay, now what are the common health concerns? आता पाळीमध्ये ना बऱ्याचशा हॅलो, म्यूट करा कोणीतरी. हा, ओके ओके फाईन. पाळीमध्ये काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? आपण स्वच्छतेबद्दल बोललो. पाणी भरपूर प्या. बराच वेळ लघवी तुंबून ठेवू नका. ओके, कारण तसं केल्याने लघवीमध्ये इन्फेक्शन व्हायची भीती राहते. संबंध केल्यानंतर देखील सलग लघवीला जा, कारण लघवी धरून ठेवली तर इन्फेक्शनची भीती राहते. आणि अस्वच्छता असली ना तर मग योनी मार्गात इन्फेक्शन होऊ शकतो. त्या जागेवर रॅश येऊ शकते, फंगल इन्फेक्शन होऊ शकतं, ज्यामुळे मग सफेद पाणी जायला लागतं, खाज यायला लागते. असे बरेचसे कॉमन प्रॉब्लेम बायकांना उद्भवतात. याचं कुठेतरी कारण स्वच्छतेशी आहे. संबंध करतेवेळी आणि पाळीमध्ये आणि अदरवाईज देखील या गोष्टींची, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तो त्रास संभवणार नाही. ओके, नेक्स्ट. या नेक्स्ट स्लाइड. Jyoti, it is getting hanged. Just a minute. Huh? आता आय थिंक ओके. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण पाळीमध्ये ना 3 मुख्य प्रकारच्या वस्तू वापरतो. पहिला आहे कपडा, दुसरा आहे मेन्स्ट्रुअल पॅड, जे मॅक्सिमम वापरलं जातं. आणि आता आपण तुम्हाला या टॉक मध्ये जे आपण सांगणार आहोत मुख्य म्हणजे ते आहे मेन्स्ट्रुअल कप. ओके, आता Lata, can I be seen in the screen so that I can show them the cup eventually? Because I could see in the small this only R Nisarg. I can see you. I'm not. We can see you. You can see me, but I'm not able to see myself. Okay, fine. Okay, fine. Bye. Now. Jyoti ma'am, your audio is off. Jyoti, you're on mute. Huh? Yeah. Just give me 1 minute. 1 minute. You are not able to see yourself. I should be able to. Okay, can you hear me? I'm not able to see myself, but I can see the presentation. You need to pin yourself. Pin. Then you can see yourself. Pin. Okay, where is this pin? On your photo or wherever your thing is there, just pin. Okay. Understood. I'm clicking on the pin, but I'm not able to see that. Hello, Lata? Yeah. I'm not able to see myself, but I can see the presentation. Yeah. Give me 1 minute. You start talking, I will do it for you. I'll just continue with the presentation. Yeah, I will do it. Yeah, okay.
Okay, fine. Just go behind. I want to see. That slide is required. The one with the menstrual pad. The one with the menstrual pad. ओके फाईन. सो आपल्या सगळ्यांना मेन्स्ट्रुअल पॅड आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण कपडा, पॅड आणि आता मेन्स्ट्रुअल कप. ओके. पॅड बद्दल थोडस मी पॅडच्या आधी थोडस कपड्याबद्दल सांगेन. कपडा आम्ही का फेवर करत नाही किंवा का तुम्हाला रेकमेंड करत नाही, कपड्याचा इश्यू काय आहे माहितीये का? कपडा वापरल्यानंतर बायका काय करतात, वॉश करतात, सुकवतात आणि परत त्याला वापरतात. आता कितीही स्वच्छ वॉश केलं ना तरी देखील कपड्यापासून इन्फेक्शन व्हायची भीती हे अधिक आहे. मी एवढंच सांगू शकते तुम्हाला. आणि तेच एक कारण आहे की आम्ही कपडा रेकमेंड करत नाही. जर का कपडा वापरायचा असेल तर कपडा देखील नवीन हवा आणि दुसरी गोष्ट तो वापरून झाला की तो फेकून द्यायला पाहिजे. त्याला परत वापरता कामा नये. मग आपण पॅड कडे वळूया. पॅडचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. ओके. फायदा हा आहे की इझिली अवेलेबल आहे. पॅडला आपल्याला स्किनवर लावावं लागतं. दर 7 ते 8 तास चेंज करावं लागतं. वर्षानुवर्ष आपण पॅड वापरतोय म्हणून आपल्याला एक प्रकारचा कम्फर्ट लेवल पॅड बरोबर आलेला आहे. पण इव्हेंच्युअली आपल्याला हेही लक्षात घेता कामा की पॅड मध्ये कापूस असतो, पॅड मध्ये हार्मफुल केमिकल्स असतात, पॅड मध्ये प्लास्टिक असतं आणि बरेचसे केमिकल्स, पेस्टिसाइड रेसिड्यू म्हणतो ज्याला, किंवा ब्लीच्ड सेल्युलोज म्हणतो, किंवा सुगंध वाढवण्यासाठी त्याला एक फ्रेग्रन्स देण्यासाठी काही केमिकल्स वापरतात. ज्यामुळे कसं सांगू तुम्हाला, असं मी म्हणणार नाही की पॅड वापरल्याने कॅन्सर वगैरे होतो. नाही, ही चुकीची धारणा आहे. पण पॅड वापरल्याने रॅशेस येऊ शकतात. काही बायकांना तिथे इचिंग होऊ शकते, स्किन ड्राय होऊ शकते. आणि त्याहून महत्वाची गोष्ट आहे की पॅड ना महाग आहेत. तुम्ही जर का एक अंदाजे खर्च धरला तर तुम्हाला कळेल, महिन्याला नाही म्हटलं तरी एक 150-200 रुपये पॅड मध्ये जातात. म्हणजे वर्षभरामध्ये 1000च्या वर जातात. असं तुम्ही काउंट केलं जर का, एक 30-35 वर्ष बाईला पाळी येते तर पॅड मध्ये हजारो रुपये, हजारोपेक्षा पण जास्त रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. तर तो एक पॅडचा खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे. जे मेन्स्ट्रुअल कप आपल्याला पुढे मी तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेजेस जेव्हा सांगेन तेव्हा कळेल आपल्याला की कसं मेन्स्ट्रुअल कप आपल्याला फायनान्शियली पण बेनिफिट करू शकतं. ओके. नेक्स्ट. आता कॅन यू हिअर मी? ओके फाईन. ओके. आता त्याहून एक महत्वाची गोष्ट ज्याबद्दल मला सांगायचं आहे आणि ते म्हणजे पोल्युशन, एन्व्हायरमेंट पोल्युशन. आता आपण ऐकतोय ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, ग्रीन इफेक्ट म्हणा, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणा, की किती किती पोल्युशन वाढलंय. या कोरोनाच्या आजारामुळे तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळल्यात. स्वच्छता किती महत्वाची आहे, सॅनिटायझेशन किती महत्वाचं आहे. आता हे मेन्स्ट्रुअल पॅड जातात कुठे? आपण एकदा ह्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकल्यानंतर हे डिस्पोज कुठे होतात? तर बीएमसी म्हणा किंवा टीएमसी म्हणा, हे सगळा कचरा उचलते आणि डम्पयार्ड मध्ये जाऊन टाकते. आणि डम्पयार्ड मध्ये जाऊन टाकल्यानंतर हे बायोडिग्रेडेबल नसतात. हे मातीमध्ये विलीन होऊन त्यांचं खत बनत नाही, जसं आपल्या शरीराचं युरिन आणि स्टूलचं बनतं. त्यामुळे हे बायोडिग्रेडेबल पॅड नसल्यामुळे ते तसेच कसं सांगू, ते डिग्रेड होत नाहीत व्यवस्थितपणे आणि ते पोल्युशनला अधिक वाढवतात. आणि हे रोज 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 वर्षानुवर्ष हे चाललंय. आणि त्याचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते आपल्या शरीराला, आपल्या मुलांना, या वयस्कर माणसांना, सगळ्यांना आपल्याला शेवटी भोगावे लागतात. त्यामुळे एअर पोल्युशन होतं, सॉइल पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं. आणि ह्याच्यामुळे जर का काही आजार उद्भवले, कॅन्सर इतपत, तर मग तुम्ही इमॅजिन करू शकता की ते किती डेंजरस आहे. त्या व्यतिरिक्त ही सगळी घाण काढणारे, बघा हा फोटो बघा, की ह्याच्यामध्ये सॅनिटरी वर्कर्स जे काम करतात, 5 वर्कर्स एव्हरी 3-4 दिवसांमध्ये 4-5 लोकांची तर डेथ होते. म्हणजे हे इतकं घाणेरडं काम आहे आणि प्रत्येक माणसाला एक डिग्निटी आहे. आपण जर का पॅडचा वापर कमी केला आणि कप वापरायला सुरुवात केली तर आपण समाजालाच नाही पण एन्व्हायरमेंटला आणि स्वतःला देखील त्याचा खूप फायदा करून देऊ शकतो. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट. या. ओके. आता इथे जसं मगाशी आपण म्हणालो, ओके, काय काय फायदे आणि तोटे या चार्ट मध्ये आपल्याला दिसतात. की क्लॉथ पॅड, आपण पॅड बद्दल बोलू, की पॅड डिस्पोज करू शकतो. टॅम्पून तर आपल्या देशामध्ये जास्त वापरलं जात नाही. ओके. पण तुम्ही इथे बऱ्याचशे नुकसान बघाल की
पॅड जिथे वापरलं जातं तिथे सेफ्टी, रियुजेबल, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, इकॉनॉमिकल म्हणजे पैशाच्या दृष्टीने. ओके, रात्रभर आपण आरामात डाग लागणार नाही या सुरक्षिततेने झोपू शकत नाही. ओके, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला गेम्स म्हणा, स्पोर्ट्स म्हणा, काही करायचे असतील, हायकिंग करायचं असेल तर लाईट कलरचे कपडे घालायचे असतील तर पॅड वापरला तर आपल्याला भीती राहते, जी नॉर्मली आपल्याला टॅम्पून आणि कप मध्ये राहत नाही, कारण ते वजायना मध्ये असतात. ओके, नेक्स्ट. लता, नेक्स्ट. या, ओके, तर आता आपण that is the reason I want to show them the cup, but I am not able to see myself. Lata, can you hear me? Yeah. You could show it. You're Okay. you're in the right frame. You just lift it up and show. We can see you. Okay, fine. Can you see this cup? Yes. Can you yes. see? Yes. Okay, yes. fine. Okay, fine. So I am showing. हा, मी 2 कप दाखवते, एक छोटा कप दाखवते आणि एक मोठा कप दाखवते. ओके, हे 2 साइजेस, अजून एक मधलं साइज पण येतं. आता या क्षणाला माझ्याकडे हे 2 साइजेस आहेत. तर स्मॉल कप, मीडियम कप आणि लार्ज कप. ओके, आता थोडं या कप बद्दल आपण माहिती करून घेऊया. बेसिकली हा कप आहे काय, कशाचा बनलाय? हा एक मेडिकल ग्रेड सिलिकॉन रबरनी बनलाय. ओके, आता सिलिकॉन रबरचं काय महत्व आहे? सिलिकॉन रबर आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी किंवा रिॲक्शन किंवा एलर्जी करत नाही. हे इनर्ट मटेरियल आहे, म्हणून हे अतिशय सेफ आहे. ओके, इनर्ट मटेरियल, इनर्ट या शब्दाचा अर्थ की आपल्या बॉडीशी काही रिॲक्शन करत नाही. आता हा जो कप आहे हा कुठे कुठे ठेवला जातो? हा वजायना मध्ये ठेवला जातो, योनी मार्गात ठेवला जातो. म्हणजे आपल्याला या कपला फोल्ड करून, असं जसं मी दाखवते असा फोल्ड करून हा आपल्याला योनी मार्गात वजायनामध्ये हलका सरकवावा लागतो, आणि एकदा का तो आतमध्ये गेला की आपली बोटं अशी सोडून हा कप ओपन होतो. ओके, आणि मग तो व्यवस्थित तिथे बसतो. जर का तो व्यवस्थित बसवला गेला तर तो अतिशय व्यवस्थित बसतो. ओके, आणि हा जो एक कप आहे तो तुम्ही 7 ते 10 वर्ष जर का व्यवस्थितरित्या तुम्ही याला वापरलं तर याला 7 ते 10 वर्षापर्यंत वापरू शकता. म्हणजे या एका कपची जी काही किंमत असेल, थोडे काही हंड्रेड्स ऑफ रुपीज, या किमतीमध्ये तुम्हाला कसं सांगू, वर्षानुवर्ष तुम्हाला हा कप अतिशय सुंदररित्या वापरता येतो. ओके, तो ह्याचा बिगेस्ट ऍडव्हान्टेज आहे. ओके, आता या कप कडे व्यवस्थित बघा. याला की नाही एक अशी रिम आहे आणि इथे असे होल्स बनवलेत बघा, ह्याला एअर होल्स असं म्हणतात. मग नंतर हे असं कंटेनर आहे आणि ह्याला एक असं टिप आहे बघा, हे टिप आहे. ओके, हे टिप कशासाठी आहे? जेव्हा आपण हा कप बाहेर काढतो तेव्हा आपली बोटं जेव्हा आत जातात तेव्हा सगळ्यात पहिला आपल्याला हा टिप लागतो, आणि हा टिप लागल्यावर आपल्याला ह्याला असं पिंच करावं लागतं, आणि पिंच करून ह्या एअर मधून ही व्हॅक्यूम जे क्रिएट होतं वजायनामध्ये ते रिलीज होतं, आणि मग हळुवारपणे आपण या कपला बाहेर काढू शकतो. ओके, या कपला वापरण्याची म्हणजे याला काढण्याची आणि ह्याला काढण्याची एक विधी आहे, एक प्रॉपर प्रोसेस आहे, जो आम्ही स्त्रीरोग तज्ञ किंवा आर निसर फाउंडेशनचे कोणीही मेंबर्स तुम्हाला अतिशय कसं सांगू, सिंपल आणि सोप्या आणि ऍब्सोल्युटली फ्री पद्धतीने आम्ही तुम्हाला हे शिकवू शकतो. ते एकदा तुम्हाला समजलं की ह्याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. ओके, नेक्स्ट. लता, नेक्स्ट स्लाइड. ओके, आता या मेन्स्ट्रुअल कप बद्दल अधिक एक समजून घ्या. या मेन्स्ट्रुअल कप वर ना मार्किंग केलेले आहेत, 5 ml, 10 ml, 15 ml, जेणेकरून आपल्याला पूर्ण 5 दिवसात किती ब्लड फ्लो झाला, किती रक्तस्राव झाला हे तुम्ही अक्षरशः मेजर करू शकता. आता जसं मी मगाशी पहिल्या स्लाइड मध्ये म्हटलं होतं की 30 ते 80 ml ब्लड लॉस झालं तर ती नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्याहून जास्त झालं तर ते हेल्दी नाहीये, म्हणजे काहीतरी आपल्याला गर्भाशयाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, गाठी आहेत, सूज आहे. मग अशा वेळी आम्हाला दाखवणं गरजेचं आहे. ओके, आता ह्याचे काय काय फायदे आहेत? सगळ्यात पहिला फायदा तर हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, हा रियुजेबल आहे. तुम्हाला पाळी संपली की ह्याला फेकून द्यायचं नसतं, याला परत पुढच्या पाळीमध्ये वापरायचं असतं. हा खूप इकॉनॉमिकल आहे, ह्याची किंमत अतिशय कमी आहे. आपण त्याच्याबद्दल बोलू नंतर, पण ह्याची किंमत एवढी कमी आहे की कसं सांगू तुम्हाला, इट इज हार्डली कॉस्टिंग नॉट इवन ₹1 पण नाही पर डे.
एवढी याची किंमत कमी आहे. सो हे खूपच इकॉनॉमिकल आहे. कप घालून तुम्ही रात्री एकदम आरामात झोपू शकता, की मला डाग लागेल का, की मला लीक होईल का, अशी काहीही भीती नाही जर का हा व्यवस्थितरित्या बसवला गेला तर. कप घालून तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता. जर का कुणाला स्पोर्ट्स करायचं असेल, कुणाला हायकिंग करायचं असेल, पिकनिकला जायचं असेल, या कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची असेल ज्यामध्ये जिमिंग म्हणा किंवा झुंबा म्हणा किंवा काही डान्स म्हणा, तर कप घातला तर तुम्ही इझिली करू शकता. हे टेन्शन न घेता की लीक होईल किंवा ना आपल्या कपड्याला डाग लागेल, ही भीती राहणार नाही. आणि याचा दुसरा सगळ्यात मोठा फायदा की हे वजायनामध्ये असल्यामुळे दोन्ही मांड्या एकदम मोकळ्या राहतात. 2 मांड्यांच्या मध्ये जो पॅड सतत घर्षण करत असतो, स्किनला रॅश करत असतो, इन्फेक्शन करत असतो, ते कपने कधीही होणार नाही. कारण कप वजायनाच्या आत असतो. त्याचा हा जो स्टेम असतो, तो देखील वजायनाच्या आत असतो. तुम्हाला बाहेर काहीही हाताला लागत नाही, टच होत नाही. तुम्हाला काढते वेळी देखील तुम्हाला बोटं आत घालून पिंच करून मगच ह्याला काढावं लागतं. ओके. आता तुम्ही म्हणाल की ह्याची लेंथ काय आहे? ह्याची लेंथ एक साधारणतः 5 ते 5.5 सेंटीमीटर ह्याची लेंथ असेल. आणि नॉर्मल जो आपला वजायना असतो बघा, हे डायग्राम बघा, ह्याच्यात एक गर्भाशय दिसते, 2 नळ्या, 2 बिजांडी, गर्भाशयाचं मुख दिसतंय आणि तो कप आहे. ते जी काही ब्लिडिंग होतीये ते कप कलेक्ट करते, वजायनामध्ये राहून कलेक्ट करते ते. ओके. हे तुम्हाला या डायग्राम मध्ये इझिली कळतंय. ओके. आणि ह्याची लेंथ आणि ह्याची जी विड्थ आहे, ह्याची जी लेंथ आणि विड्थ आहे ती वजायनामध्ये इझिली बसू शकते, इझिली. ओके. तर काही कठीण नाहीये. फक्त तुम्हाला वाटत असेल आता पहिल्यांदा पाहताय की डॉक्टर हे कठीण असेल, पण एकदा का मी समजावलं तुम्हाला, इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आता ह्याला कसं स्टेरिलाइज करायचं, ह्याला कसं वापरायचं. ओके. हेलो स्कूल वगैरह का उनका जो भी हेड वगैरह, इधर लोगो, हेलो इधर लोगो डाल के बैकग्राउंड में I विजिट think Please someone unmute has करा. to mute. हाँ ये देख लता. I'm doing it. Wait. हाँ. ओके. दिख रहा है ना देखो। ऐसा वाले में जो दिन का फोटो देगा ना, ये देखिए वाला कैसा है, वैसा एक फोटो डालने का सोच रहा था। हेलो. हेलो. I've done it. You go ahead. Lata, can you hear me? Yeah. Go ahead. Yeah. Just go for the last slide. I didn't speak about it. The prior slide. No. A slide ahead of this. Just one slide ahead of this. ओके. आता आपण स्टरलायझेशन बद्दल बोलू. हा ना, जस्ट वन स्लाइड अहेड ऑफ दिस. ओके. आता जेव्हा तुम्ही हा कप विकत घेता, ओके, हा कप तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता किंवा आर निसर फाउंडेशन कडून पण घेऊ शकता. ऑनलाईन हा कप म्हणा किंवा ह्याच्याच सारखे वेगळ्या कंपन्यांचे कप जे आहेत ते महाग पडतात. पण जेव्हा एनजीओ कडून, आपल्या आर निसर फाउंडेशन कडून एक कप घेतला जातो, तर हा लिटरली कॉस्ट प्राइसला तुम्हाला दिला जातो. नो प्रॉफिट नो लॉस या प्राइसवर दिला जातो. कारण आमचा मुख्य उद्देश हा आहे की या कपला प्रमोट करणं आणि मॅक्झिमम बायकांमध्ये हे ह्याच्याबद्दल माहिती पुरवणं, जेणेकरून मॅक्झिमम विमेन विल्स आपण वापरणं सुरू करा आणि त्याच्याने तुम्हाला पण फायदा हो आणि पर्यावरणाला देखील फायदा हो. आता याला वापरतात कसं, हा एक प्रॉपर चांगल्या बॉक्स मध्ये येतो आणि त्या बॉक्स मध्ये अशी ही कॉटनची थैली असते आणि या थैलीमध्ये हा कप असतो. ओके. हा कप घेतल्यानंतर गरम पाणी करावं, एक 5 ते 10 मिनिटं पाणी गरम करावं आणि हा कप त्या पाण्यामध्ये ठेवावा, जेणेकरून हा डिसइन्फेक्ट होईल. डिसइन्फेक्ट, आपल्याला स्टेरिलाइज करायचं नाहीये, आपल्याला फक्त डिसइन्फेक्ट करायचंय. ते झाल्यानंतर या कपला, आता आपली मासिक पाळी सुरू झाली, पिरियड सुरू झाला, शो मी द नेक्स्ट स्लाइड. ओके. पिरियड सुरू झाला की आपल्याला या कपला असा फोल्ड करून, लताजी शो द नेक्स्ट स्लाइड. It is not. It gets hanged. I'm trying. Don't worry. I'll Okay. No worries. Okay. Anyway, you can see me na? You can watch me na? Yes, we can see you. Hello. We can see. Yeah. Okay. Fine.
ओके, हा कप असा फोल्ड करावा आणि हा मग वजायनामध्ये व्यवस्थितपणे सरकवावा. त्याचे पण आमच्याकडे पिक्चर्स आहेत, मी दाखवते तुम्हाला. ओके, हा व्हेरी गुड. हा तुम्हाला दिसते व्यवस्थितपणे. जस्ट सी 1 2 3 ह्याला फोल्ड करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे वेगवेगळ्या प्रकाराद्वारे आपण फोल्ड करू शकतो. आपल्याला फक्त उद्देश हा आहे की ह्याचा जो टिप आहे, ह्याचं हे जे तोंड आहे, हे जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढं बारीक करावं, जेणेकरून घालते वेळी आपल्याला त्रास होऊ नये. ओके, आता घालते वेळी तुम्हाला जाणवलं की मला थोडं ड्रायनेस वाटतंय किंवा मला थोडं इरिटेशन वाटतंय, तर तुम्ही जस्ट थोडंसं कोमट पाणी तिथे लावू शकता किंवा कसं सांगू, एखादी लुब्रिकेशन जेली, केवाय जेली आमच्या मेडिकलमध्ये मिळते. सुरुवातीच्या काळात तुम्ही जेली देखील वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला घालते वेळी आणि काढते वेळी कशाही प्रकारचा त्रास होऊ नये. ओके, तो हा वेगवेगळ्या प्रकारे फोल्ड करून आपण याला आतमध्ये सरकवू शकतो. ओके, सरकवताना आपल्याला ही जी आपली स्क्वॅटिंगची पोझिशन आहे, इंडियन टॉयलेटमध्ये आपण टॉयलेट करताना बसतो, तशा पद्धतीने किंवा घरी जर का कमोड असेल, तर कमोडच्या सीटवर एक पाय असा ठेवून हा कप आपल्याला अलगदपणे आतमध्ये सरकवता येतो. ओके, ह्याला कसं वापरायचं ह्याची विधी आम्ही तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावून सांगू, म्हणून त्याचं टेन्शन करू नका. आता फक्त स्लाइड्स बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की ह्याला वापरतात कसा. ओके, तर मी जसं सांगितलं की हलक्या गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं ठेवून त्याला मग असं पकडून त्याला आतमध्ये इन्सर्ट करायचं आणि पुश करायचं. जोपर्यंत तो पूर्णपणे आत जात नाही तोपर्यंत आपली बोटं सोडायची नाही. हा चिमटा किंवा हा जो पिंच मी केलेला आहे, हा सोडायचा नाही. पूर्णपणे आतमध्ये गेल्यावर मग अलगदरित्या सोडायचं आणि मग असा तुम्हाला एक क्लिक करून आवाज येईल आणि समजेल की हे एकदम व्यवस्थितरित्या आतमध्ये बसलेलं आहे. ओके, तुम्ही हे पिक्चर्स बघू शकता. ओके, हे पिक्चर्स तुम्ही बघू शकता की जेव्हा हा कप आतमध्ये बसला की बरोबर क्लिक आवाज येईल आणि तुम्हाला बाहेर काहीही लागणार नाही, हाताला काही लागणार नाही. तो बरोबर आतमध्ये बसेल. आता ह्याला जसं आपण पॅड एक 6-8 तासानंतर आपण जसं पॅड बदलतो, त्याचप्रमाणे आपल्याला कपला पण एक 6-8 तासाने बदलावं लागतं. कुणाचा किती फ्लो आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता कप काढताना हात स्वच्छ धुवावे, नखं बारीक असावीत आणि हा जो कप आहे, त्या कपला काढण्यासाठी परत 2 बोटमध्ये घालावी. या स्टेमला हात लावावं, हा जो स्टेम आहे त्याला टच करावं, परत थोडं वर जावं, पिंच करावं. या एअरचे जे होल्स आहेत, या होल्स मधून हवा रिलीज होते आणि हा व्हॅक्यूम जो क्रिएट झालेला आहे वजायनामध्ये, तो व्हॅक्यूम रिलीज होतो आणि मग एकदम अलगदपणे कसाही प्रेशर न देता त्याला इझिली बाहेर काढता येतं. आता बाहेर काढत असताना थोडंसं रक्त वॉशरूम मध्ये स्पिल होऊ शकतं. दॅट इज नॅचरल, त्याला घाबरायचं कारण नाही. ते झाल्यानंतर तो कप सिंक मध्ये, सॉरी सिंक नाही म्हणत, कमोड मध्ये किंवा टॉयलेट मध्ये त्याला कसं सांगू, ड्रेन करून टाकावं आणि सिंपल पाण्याने, नॉर्मल वॉटर, साध्या पाण्याने त्याला वॉश करावं. तुम्हाला जर का एकदम फक्त पाण्याने करायचं नसेल तर थोडंसं तुम्ही वॉश वापरू शकता. वी वॉश म्हणा किंवा जसे मी तुम्हाला वॉश सांगितले, पीएच बॅलन्स वॉश येतात मेडिकलमध्ये, त्यातला एक ड्रॉप घेऊन तुम्ही क्लीन करून तुम्ही ह्याला हे करू शकता. आता हे झालं की तुम्हाला परत त्याला घालायचंय, परत फोल्ड करा. वारंवार तुम्हाला याला गरम करायची गरज नाहीये. या 5 दिवसांमध्ये फक्त सुरुवातीला तुम्हाला स्टरलाइज करायचं. बघा इथे दाखवतायत आपल्याला. आणि जेव्हा हा कपचा पूर्ण वापर संपला की आता आपल्याला याला परत या थैलीमध्ये ठेवायचंय, तर हे ठेवण्याआधी ह्याला गरम करावं, त्याला ड्राय करावं, त्याला क्लीन करावं आणि मग त्याला परत या बॅगमध्ये ठेवून द्यावं. ओके, आणि कसं सांगू तुम्हाला, परत दुसऱ्या पाळीमध्ये त्याचा वापर करावा. ओके, आता ह्याची साईजेस दाखवलेत बघा. आता मी तुम्हाला रिअल कप दोन्ही दाखवले आहेत. हा छोटा कप आहे आणि हा मोठा कप आहे. आता कुणी छोटा वापरायचा, कुणी मोठा वापरायचा. आता ज्या बायकांना मुलं झालेली आहेत, ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, त्या डायरेक्टली मोठा कप वापरायला देखील सुरुवात करू शकतात. पण ज्या बायकांची डिलिव्हरी झाली नाहीये, ज्यांचं नवीन लग्न झालंय किंवा बऱ्याचशा मुली देखील आजकाल कॉलेजला जाणाऱ्या मुली देखील कप वापरण्यासाठी पुढे पुढे येतात. तर अशा मुलींनी सुरुवात छोट्या कपने करावी. ओके, आणि मग त्यांना स्वतःहून कळेल की हा छोटा कप आपल्याला योग्य आहे किंवा आपल्याला मोठा कप वापरायची पण गरज आहे. मी असा सल्ला देईन की सगळ्या बायकांनी दोन्ही कप घेऊन ठेवावे. ज्या दिवशी आपला रक्तस्राव जास्त आहे, सेकंड आणि थर्ड डेला तुम्ही मोठा कप वापरू शकता आणि ज्या दिवशी 4th 5th डेला रक्तस्राव कमी आहे, तुम्ही छोटा कप वापरू शकता. ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट की कप वापरायला सुरुवात झाल्या
इमिडिएटली एका मिनिटात तुम्हाला हे एकदम इझिली की मला सगळं व्यवस्थित आलं आणि काही प्रॉब्लेम नाही असं नाही होणार. म्हणून तेवढी सबुरी तुम्हाला ठेवावी लागेल की मी एकदा कप वापरायला लागले त्या कपची सवय किंवा त्याला योग्य रीतीने कसं वापरायचं हे समजायला मला कमीत कमी 2 ते 3 पाळ्या लागतील. मी हुशार असेल, मला सगळं व्यवस्थित कळलं असेल तर बहुतेक तेवढ्या पाळ्या पण नाही लागणार. पहिल्या 2 पाळ्यांमध्येच तुम्हाला समजून जाईल. आणि पाळी सुरू असतानाच या कपचा वापर करावा. पाळी नसताना ट्रायल करू नये, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ल्युब्रिकेशन मिळणार नाही. पाळी चालू असताना ब्लडच ल्युब्रिकेशन करतं आणि त्यामुळे काढणं आणि घालणं सोपं होऊन जातं. सुरुवातीच्या काळाला तुम्ही पॅन्टी लायनर किंवा डिस्पोजेबल पॅड वापरू शकता हे बघायला की बाबा लीक होतं की नाही. लीक तेव्हाच होणार जेव्हा तो व्यवस्थित बसलेला नसेल. आणि कप वापरत असताना तुम्हाला वॉशरूम जायचं असेल, लघवीला म्हणा, टॉयलेटला म्हणा, तर तुम्हाला काहीही कपला टच करायची गरज नाही किंवा काढायची गरज नाही. तुम्ही आपलं नॉर्मल जी क्रिया करायची आहे ती करावी. ओके. आणि कप तेव्हाच काढावा जेव्हा तुम्हाला त्याला एम्प्टी करायचंय आणि परत रिइन्सर्ट करायचंय. जसं आपण आपला पॅड पूर्ण भिजला की आपण बदलतो, एक्झॅक्टली तसंच कपला देखील बदलावं. फक्त परत घालण्याच्या आधी पाण्याने त्याला वॉश करावं. प्लेन पाण्याने वॉश करावं आणि मगच आत घालावा. हा माझा नेक्स्ट स्लाइड. Jyoti, next slide is from where to buy. We are end. Lata, next. Finished. We're finished. Okay, fine. Okay, we have finished with the slides. Okay, fine. Okay, so just show that slide. So we have a Sakhi helpline. Okay, हा नंबर सगळ्यांनी नोट करून घ्या. ओके. आणि त्या आधीची स्लाइड पण लता तू दाखव, जेणेकरून त्यांना कळेल की हा कप कुठून ते प्रोक्युअर करू शकतात. ओके, हा ऍड्रेस तुम्ही बघून घ्या. ओके, जर का तुम्ही हा इंटरनेट वरून बाय केला तर मला वाटते काय 1100-1200 रुपये Amazon वर ह्याची किंमत असेल. पण आर निसर फाउंडेशन मध्ये तुम्हाला हा फक्त कॉस्ट प्राइस ला मिळतो. याची बेसिक कॉस्ट प्राइस अराउंड 600-650 आहे आणि सध्या हे 2 साइजेस मध्ये अवेलेबल आहेत. ओके, तर तुम्हाला ज्यांना कुणाला ह्याची सुरुवात करायची असेल आणि पॉझिटिव्हली करायची ह्याची सुरुवात, कारण याची किंमत एवढी कमी आहे की समजा तुम्हाला नाही जमलं, नाही पटलं, नाही आवडलं तर तुम्ही होल्डवर ठेवू शकता. नंतर पुन्हा कधीतरी वापरू शकता. पण नक्की एकदा वापरून बघायचा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की व्हॉट एक्झॅक्टली कप आहे काय आणि त्याचे फायदे काय आहेत. एकदा तुम्हाला त्याची सवय झाली की तुम्ही पॅड, कपड्याचं तर मी बोलतच नाहीये, पण पॅड देखील टोटली विसरून जाल आणि जो काही पैसा सेव्ह करू शकाल तो तुम्ही तुमच्या दुसऱ्या गरजांसाठी वापरू शकाल आणि एन्व्हायरमेंटला मदत कराल. त्याचा तर खूपच मोठा बेनिफिट आहे असं मी म्हणेन. ओके, आर वी डन विथ द स्लाइड्स? Yeah, they will get a backhand support of phone call. Yeah. And what? Yes. Jyoti, you are. Okay. Can you hear me? Okay, Yeah. fine. So ही स्लाइड काय सांगते आपल्याला की आपल्याला आता रॅश फ्री पिरियड हवाय, आपल्याला कॅश फ्री पिरियड हवाय, आपल्याला अति पैसा त्या पॅडच्या पाठी हजारो रुपये खर्च करायचे नाहीत आणि आपल्याला जो काही त्याच्यामुळे नॉन बायोडिग्रेडेबल कसं सांगू आम्ही, हेझार्डस वेस्ट येतो, मेडिकल हेझार्डस वेस्ट ज्याला आम्ही म्हणतो, तो आपल्याला कमी करायचा आहे. आपल्याला पर्यावरणाला, एन्व्हायरमेंटला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला जेवढी मदत आपल्याकडून करता येईल तेवढी करायची आहे. तर ही एक छोटीशी कशी सांगू, एक सुरुवात आहे, एक पाऊल आहे की आपण कसं समाजाला देखील मदत करू शकतो आणि स्वतःला देखील मदत करू शकतो. ओके, चलो, नाउ वी कॅन टेक द क्वेश्चन अँड आन्सर्स. ओके, थँक यू सो मच to Dr. Lata, R. Nisar Foundation, Aarti Patil, and all of you for patiently listening with small hinges here and there. Okay, but we would love to take questions. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील, पाळी निगडीत म्हणा, कप निगडीत म्हणा, काहीही शंका असतील तर I'll happily answer them. Okay. प्रश्न विचारायचे अनम्यूट करून विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये पण टाईप करू शकता जर करायचंय. हा, वृषाली देशपांडेला येस मॅडम, यू कॅन गो अहेड अँड आस्क.
हा मॅडम, नमस्कार ज्योती मॅडम, मी वृषाली देशपांडे. थँक यू सो मच. ऍक्च्युअली इट इज रिअली अ रिव्होल्युशनरी थिंग व्हॉट एव्हर वी हॅव सीन. सो मला या बाबतीत पण एक विचारायचं आहे, की जेव्हा मी माझी थोडीशी एका 2 वाक्यात बॅकग्राऊंड सांगते. आम्ही स्वच्छ डोंबिवली अभियानसाठी काम करतो. त्याच्यामध्ये हॅझार्डस वेस्ट हा एक खूप मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तर त्या संदर्भात आम्ही बरंच त्याच्यावरती म्हणजे माहिती मिळवली आहे किंवा रिसर्च केलाय असं आपण म्हणू शकता. तर मला या बाबतीत एक विचारायचं आहे, की जेव्हा पॅड इंट्रोड्यूस झाले, तर तेव्हा पॅड विषयी जसं माहिती नव्हतं, की पॅडमुळे पुढे काय-काय प्रॉब्लेम होऊ शकतील. तर तसं याच्याविषयी आत्ता काही अभ्यास झाला आहे का? मेन्स्ट्रुअल कप विषयी ही पहिली गोष्ट. आणि जिथे इझिली टॉयलेट्स अवेलेबल नाहीत किंवा जेव्हा आउटसाइड जॉब करावा लागतो, मार्केटिंग म्हणा किंवा असं कुठल्याही प्रकारचा आउटसाइड जॉब करावा लागतो, जेव्हा इझिली टॉयलेट्स अवेलेबल नाहीत, तेव्हा आपण कसं ठेवू शकतो याचे क्लीनलीनेस किंवा हाऊ वी कॅन चेंज इट, याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. मॅम तुमचा माईक म्यूट आहे. सर कॅन यू हिअर मी? कॅन यू हिअर मी नाउ? येस, येस. हॅलो. या Yes. ओके फाईन, ओके फाईन. आता पॅड्स आपण वर्षानुवर्ष वापरतोय आणि त्यावर असं नाहीये की रिसर्च झालेलं नाहीये, पण त्याच्याकडे कुणी कधी एवढं लक्ष दिलं नाही. ओके. आता जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग एवढी झाली, वेगवेगळे आजार येऊ लागले, एन्व्हायरमेंट पोल्युशनमुळे कितीतरी पूर्वी कॅन्सरचं प्रमाण खूपच कमी होतं आणि आता तुम्ही पाहाल की सगळीकडे कॅन्सर कॅन्सर लोक ओरडतायत, बरोबर की नाही? असे बरेचसे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस वाढलेत आणि मग त्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी आल्या, ज्यामध्ये मेन्स्ट्रुअल कप एक रेव्होल्युशन असंच म्हणाल, बरोबर बोललात तुम्ही. आता मेन्स्ट्रुअल कपवर कसं सांगू, मेन्स्ट्रुअल कपचा वापर आणि त्याच्याशी निगडीत काय प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यावर बराचसा रिसर्च नॅशनली आणि इंटरनॅशनली झालेला आहे. तुम्ही जर का गुगल सर्च केलं किंवा तुम्ही कोणतेही इंटरनॅशनल जर्नल्स पाहिलेत तर ह्याच्यावर बराचसा अभ्यास झालेला आहे. तर असं नाहीये की आपल्याला काही सॉलिड बॅकग्राऊंड नाहीये पाठी, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट ही आहे की जेणेकरून आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ वर्षानुवर्ष कॉपर्टी म्हणा, वजायनल रिंग्स म्हणा किंवा जे काही स्त्रीरोगाशी निगडीत आजार आहेत आणि त्या दृष्टीने जे काही आम्ही वस्तू वापरतो, तुम्हाला माहीतच असेल, कॉपर्टी आपण फॅमिली प्लॅनिंगला वापरतो, वजायनल रिंग आपण युट्रस खाली आल्यावर वापरतो. तर त्या दृष्टीने आम्हाला हे चांगल्या प्रकारे माहित आहे की सिलिकॉन हा जो रबर असतो किंवा सिलिकॉन हे जे मटेरियल आहे, हे शरीरासाठी चुकून पण हानिकारक नाहीये. इट इज व्हेरी व्हेरी सेफ. कळलं का? तर ही पहिली गोष्ट आम्हाला एकदम 100% माहित आहे. त्याबद्दल काही दुमतच नाहीये. पहिली गोष्ट की ह्या कपने कसल्याही रिॲक्शन होणार नाही. हा कप जर का व्यवस्थित वापरला गेला, स्वच्छतेची काळजी घेतली गेली, तर इन्फेक्शन वगैरे व्हायचा काहीही संपर्क म्हणजे काहीही रिस्क राहणार नाही असं मी म्हणते. कारण हा वजायनामध्ये असतो, हा सर्विक्स मध्ये किंवा गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाच्या आत हा नसतो. हा फक्त वजायनामध्ये, कसं सांगू तुम्हाला, एक कप आपण धरतोय आणि जे रक्तस्राव होतोय तो पॅडवर न पडता या कप मध्ये आपण कलेक्ट करतोय. समजलं मी काय म्हणते? हो. आणि तुम्ही जर का विचाराल की वजायना किती किती डिस्टेंडेबल आहे, तर मी तुम्हाला एक थोडक्यात एक्झाम्पल देईन की एक 3-3.5 किलोचं मूल डिलिव्हरीच्या वेळी त्या वजायनामधूनच बाहेर येतं. तर तुम्ही समजू शकता की वजायना आपल्या शरीरातला, योनी आपल्या शरीरातली किती कसं सांगू, मॅक्झिमम डिस्टंट होणारा ऑर्गन आहे. बरोबर बोलतेय मी? हो. ओके. तर हो. जर का हे 3-3.5 किलोचं मूल बाहेर येऊ शकते, तर हे कप किती लहान आहे बघा. किती लहान आहे हा कप. हा इझिली फिट होऊ शकतो. फक्त स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही पॅड वापरताना स्वच्छतेची काळजी घेता, एक्झॅक्टली तसंच तुम्हाला कप वापरताना देखील घेणं गरजेचं आहे. ओके? Jyoti, या. I would like to add one more thing. Yeah. Shali madam was asking की बाहेर जाताना कपचा कसं प्रिकॉशन घ्यावा. Yes. Very So, important. Yes. I'll. Want to, You want to take that question? I don't mind. You can answer it. Yeah. कम्युनिटी टॉयलेटमध्ये पण आपण हे बदलू शकता, पण तिकडचा जो पाणी आहे स्वच्छ असण्याची गॅरंटी नसल्यामुळे तुम्ही स्वतः एक पाणीचा बॉटल कॅरी करू शकता किंवा नाही धुतलं तसंच रक्त कमोडमध्ये डंप करून परत ते तसंच फोल्ड करून तुम्ही इन्सर्ट करू शकता आणि घरी आल्यानंतर
आपल्या घरच्या पाण्याने त्याला धुवून तुम्ही परत वापरू शकता. तर ओके. बाहेरच्या कॉमन टॉयलेटमध्ये ट्रॅव्हल करताना काहीही प्रॉब्लेम होत नाही. तुम्हाला पाणी नसला तरी तुम्ही ते कपला तसंच फोल्ड करून यूज करावं. अजून एक गोष्ट याच्यावर सांगणार की प्लीज टिश्यू पेपरनी त्याला पुसायला जाऊ नका. टिश्यू पेपरनी तुमचा कप ड्राय होणार आणि परत इन्सर्ट करायला त्रास होईल. तर तुम्ही काही न करता तुमच्याच रक्त आहे, काही प्रॉब्लेम होत नाही जर परत तुम्ही तसंच फोल्ड करून टाकलं तर. ओके. Okay. Hello, Dr. Jyoti. I have one question. Yeah, listening. What Dr. is Manisha? Yeah. what is your experience of using this cup in unmarried college student? Okay. In unmarried college students, madam, just unmarried college students we have not come in contact who have come voluntarily and asked us for the same. But there are Okay. definitely lot of college students who ज्यांना नेहमी ह्याचं कसं सांगू, एक त्यांना कुतूहल असतं की मॅडम हा कसा वापरता येईल, आम्ही वापरू शकतो का, आम्ही त्याचं हे करू शकतो का. तर मला हे म्हणायचंय की हायमन जर का प्लायबल असेल आणि जर का हा कप इझिली इन्सर्ट करता येऊ शकला त्या अनमॅरिड मुलीला, ओके, आणि इझिली काढता येऊ शकला, तर ती आरामात वापरू शकते, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण हे ओळखायला तिला तिच्या फॅमिली डॉक्टरकडे म्हणा किंवा स्त्रीरोग तज्ञाकडे म्हणा एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे. ओके, आणि मग आम्ही तिला ही आयडिया देऊ शकतो की हा इझिली तिला घालता येईल का, इझिली तिला काढता येईल का. जर का ते ती करू शकली तर ती आनंदाने ह्याला वापरू शकते, काही प्रॉब्लेम नाही. May not be possible in a girl where the hymen is intact. Madam, there is nothing like intact hymen. Every hymen has a perforation. प्रत्येक हायमनला सिन्स बर्थ जन्मतः प्रत्येक स्त्रीच्या पडद्याला एक होल असतो. ओके, Correct. काही स्त्रियांमध्ये तो होल अतिशय बारीक असतो, काही स्त्रियांमध्ये तो होल बऱ्यापैकी असतो आणि काही स्त्रियांमध्ये तो होल इझिली डिस्टेंडेबल असतो. म्हणजे न फाटता न टेर होता तो इझिली डिस्टेंड होऊ शकतो. तर ह्याचा जो कसं सांगू, हे ओळखायची जी पद्धती आहे ती आम्ही ओळखू शकतो. जर का पेशंट आमच्याकडे आलं तर आम्ही एक्झामिन करून सांगू शकतो त्या मुलीला, तिच्या आईला, की ही मुलगी हा कप वापरू शकते की नाही. सो एव्हरी हायमन इज डिफरंट. Yes. दॅट इज हाऊ इट इज. Thank you so Yeah. much. Thank you. I would like Welcome. to add something from Dr. Manisha. Where lot of young girls are using tampons already. Yes. Yes. So those females who are already using tampon, they can easily switch to cups. That's right. Because they are Absolutely. swimming, they are doing competitive sports, so Exactly. they are already introduced. They can be very well given the option of menstrual cup. In fact, Menstrual we cup. should, because like Dr. Jyoti has mentioned, tampon can cause toxic shock syndrome if left behind for more than 8 to 10 hours, which as a girl she may forget. So that carries more chances of problems. So better that they switch to menstrual cup. Yes. Thank you. Okay. Okay. Lata, there is a question from Zeelam. Yes. Okay, Zeelam, are you online? Hello, you can unmute yourself. Okay, she is asking, what are the chances that due to wrong method of insertion, one can't find the tip of the inserted cup? Okay, fine. I'll answer this question. Okay, Zeelam, as I very well said, that the length of the vagina is around 7.5 to 9 centimeters. Okay, and if you could see this cup is around 6 to 6.5 centimeters in length. Okay, so it is very highly unlikely that you place the cup in the vagina, and it may happen that you might just misplace it and you might not be able to locate it. असं होणार नाही. It will never happen. Okay, because the vagina is a collapsible organ. Totally collapsed असतो vagina. आणि आपण जेव्हा हा कप घालतो तेव्हा it distends. So it will never happen. That is the very reason we always provide with this, how would I say, this tip. Okay, so that you can easily locate the tip in case if you don't know की बाबा कुठून काढायचा, आता कुठे पिंच करायचा, तर तुम्ही हलका बोट जेव्हा वजायना मध्ये घालाल तर तुम्ही इझिली ह्याला लोकेट करू शकता आणि पिंच करून थोडं ट्विस्ट टर्न करून व्हॅक्यूम रिलीज करून you can always remove it. So it will never happen that you will not be able to find the
tip of the cup. It will never happen. So don't worry about it. Okay. There's one question from Sangeeta. How is it disposable after few years of use? Is it environment friendly and disposable? See, definitely it is environment friendly. Okay. It is not disposable with the word go. It is reusable. You can use it again and again and again and again. Okay. And only when you feel that, it has stone somewhere, or it has got discolored, or you're not, if you feel that if it is stinking, or if you're not comfortable, that is the time you can reuse it. Okay. And as far as disposing this is concerned, I think Lata can answer this question better. Lata, how would you dispose it? It is silicon material. You can just burn it. You'll get few ashes. Okay. Can be put in the soil. Absolutely. Okay. So Okay. Thank you. if the cup loses its suction, that is the time Yeah. you have to change the cup. And the life Okay. otherwise of one cup is 7 to 10 years. मैं जरा एक Okay. मीटिंग में हूँ, मैं 15 मिनट में Jyoti, करूँ फोन? there Yes, is one question. yes. Can we have Yeah. have foreign body sensation? I think Alvina Patel is asking. Okay, fine. Okay, so I will answer this question. In the whole length of the vaginaचा जो length आहे, it is only the lower 1/3 of the vagina which is sensitive to pain and touch. Let me tell you, the upper 2/3 of the vagina is quite numb as far as the nerves are concerned. Upper 2/3 of the vagina is not very sensitive for pain. So what happens is, initially when you insert the cup, maybe for a few cycles you might have those sensation. लोअर 1/3 थोडंसं सेन्सेशन आपल्याला राहणार, पण हळूहळू हळूहळू जशी आपल्याला सवय होईल, ऍज अन हाऊ यू गेट यूज टू इट, that sensation will just simply wear off. And there are times when people have forgotten to remove the cup. It is that comfortable. Okay, so frankly speaking, no, you will not have a foreign body sensation all the time. Eventually it will wear off. Okay. Yeah, any more questions? One Yeah, thing to hope I that. answered. Yeah. If you feel that there is some foreign body sensation, that means तुम्ही ते व्यवस्थित लावलं नाहीये. जर तुम्ही लावलेलं नसेल तरच ते तुम्हाला भासेल. अदरवाईज तुम्हाला काही फील होत नाही, म्हणजे तुम्ही बरोबर जागेवर आहात. Barobar. Totally right. Absolutely right. There is somebody asking that there's a question. Yeah, they want to have a look at the insertion. Okay. Method. Insertion method. I think we have an animated video. Would you play that? Is it possible to play? Right away to know. Show the slide of inserting the cup. So the person wants to see the slide. There is the video will be shared. Yeah, you can do that. You can show the slide and then I can. Okay. There's a video. There's an animated video wherein we show how to use the cup. Okay, that we can share with Aarti Patil, and you can always have a look at that video. Okay, now have a look here. Okay, step for menstrual cup use. See how it is inserted. I explained you when I was just showing you. Okay, see, have a look. Am I seen, Lata? Yes, you are seen. Yes, you are seen. Yeah. Okay, fine. Just have a look at this cup. Just imagine. Who has asked this question? Zeelam, na? No. Yeah. Just imagine that you are in front of me. Okay, fine. Listen. Just imagine that you are in front of me. हा कप आहे आणि या कपला आपण गरम पाण्यामध्ये 5-10 मिनिटं ठेवून आता आपण काढले. आपले हात स्वच्छ आहेत, नख बारीक आहेत आणि या कपला आपण सर्वतोपरी असं बघायचं, कुठे काही लिकेज नाहीये, कुठे काही क्रॅक नाहीये, एकदम नवीन कप आहे हा आणि ह्याला एकदम व्यवस्थितरित्या फोल्ड करायचं. बघा मी कसा फोल्ड केलाय. हे सिंपल टेक्निक आहे. दुसरं टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्ही असं सी फोल्ड करू शकता. बघा असं फोल्ड करू शकता. 2-3 प्रकारे फोल्ड करून हे जे रिंग आहे, हे जे रिम आहे, ह्याला बारीक करा फक्त, जेणेकरून तुम्हाला आतमध्ये या वजायनल या इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय की आपल्याला ह्याला इझिली इन्सर्ट करता येईल. ओके, इन्सर्ट करता येईल. संबंध करत असताना, संभोग करत असताना जसं पेनिस इन्सर्ट होतं, ज्या डायरेक्शन मध्ये इन्सर्ट होतं, एक्झॅक्टली त्याच डायरेक्शन मध्ये हा कप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. एकदम सिंपल करून सांगते मी.
एकदा का तो पूर्णपणे इन्सर्ट झाला, पूर्ण बोट तुमची आतमध्ये गेली की तुम्हाला समजेल की आपली बोट पण आतमध्ये गेली आहेत आणि मग त्याला रिलीज करायचा आहे. मग त्याला रिलीज करायचा आहे. तो रिलीज झाल्यानंतर तुम्हाला एक आवाज येईल, असा क्लिक म्हणून आवाज येईल आणि मग तुम्हाला कळेल की हा पूर्णपणे आत गेलाय. इन केस याचं जर टिप तुम्हाला बाहेर जाणवलं तर परत बोट घाला, त्याला परत एकदा रिलोकेट करा आणि थोडंसं आतमध्ये पुश करा. तो एकदा का आतमध्ये ओपन झाला की व्यवस्थित स्वतःला ऍडजस्ट करतो आणि तो बरोबर बसतो. एवढं कठीण नाहीये. जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस अँड यू विल लर्न हाऊ टू यूज इट. ओके. Hello. Yeah. So I hope that answers your question. But if you really plan to use it, then whenever you buy it, you can always ask anyone from us to show you the live demo so that it becomes easy for you to use it. Okay. So you all are welcome at our Nisar Foundation or even to my hospital in Thane, where I can show you a free demonstration. Just see to it that you come during periods. पाळी चालू असताना तुम्ही हा कप माझ्याकडे घेऊन या आणि मी तुम्हाला दाखवीन की याला कसा वापरायचा. ओके. एकदा समजलं तर घालणं आणि काढणं अतिशय सोपं होऊन जाईल. इट वोंट बी डिफिकल्ट. ओके. या. There are no any more. So Sangeeta, I guess that answers your question. ओके. अजून हा अजून काही क्वेश्चन्स आहेत? ओके. Okay, good evening, madam. Vanita Deshmukh विचारतायत, I am 41 years old. Vanita, how would I know which sizes? Have you delivered kids? Okay, if you have delivered, then you can always, if it's a vaginal delivery, जर का normal delivery झाली असेल तर तुम्ही डायरेक्टली मोठा कप वापरायला सुरू करू शकता. आणि जर का तुमची सिझेरियन सेक्शन झाली आहे तर तुम्ही बघू शकता स्मॉल कपनी सुरू करू शकता. तुम्हाला वाटलं की स्मॉल कप मुळे मला लिकेज होतंय किंवा मला फ्रिक्वेंटली बदलावा लागू शकतो तर मग तुम्ही मोठा कप वापरू शकता. वजायना किती डिस्टेंडेबल आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही कोणत्या साईजचा कप वापरायचा. ओके. Vanita, I guess that answers your question. Yes, ma'am. Thank you so much for your valuable speech. Thank you, ma'am. Yeah, thank you very much. Yes, can you share the animated video on my mail? Okay, we'll do that. Okay, and I think Lata, we can share it with Aarti also so that she can forward it to all of them. Yeah. Okay, we'll share the animated video. Definitely we'll share. I strongly request all of you to start using it. Okay. ह्याला वापरायला सुरुवात करा आणि वापरण्यासाठी 2-3 स्टेप्स आहेत. पहिला याला विकत घ्या. विकत घेतल्यानंतर लता किंवा लताच्या टीमला सांगा, ते तुम्हाला गाईड करतील, या तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला गाईड करीन. इट्स अ 1 स्टेप प्रोग्राम. एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला आम्ही नेहमी काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. पण सुरुवात तुम्हाला जी करायची आहे ती समजा तुम्हाला कळलं नसेल की याला व्यवस्थित कसं वापरायचं, so you are most welcome to the foundation or to my hospital and we will train you accordingly. Should not be a problem. तुम्ही एकदा शिकलात तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फ्रेंड्सना तुम्ही पुढे शिकवू शकता. म्हणजे इट इज दॅट सिम्पल. ओके. दरवेळेला आमच्याकडे यायला हवं असं काही जरुरी नाहीये, पण एकदा सुरुवात तुम्ही करा. तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही समाजाला सगळ्यांना सांगू शकाल. ओके. Okay, Lata, Sangeeta is asking in Dombivli, where is it available? So we could courier it for her if she could just pass on the address. Yeah. Courier it. Okay, Sangeeta, इथे जे आता आपण ह्या मेन्स्ट्रुअल कप बद्दल बोलतोय, ओके, आर निसर्ग फाउंडेशन बरोबर जो कप आहे त्याचं नाव आहे रस्टिक कप. रस्टिक कप हा जो आहे, तुम्ही जर का हा, मला वाटते इट्स अवेलेबल ऑनलाईन ऑल्सो, आय गेस. एम आय राईट? It is available online. हा, पण तो कॉस्टली आहे. त्याची किंमत मग तुम्हाला 650 ला नाही मिळणार. मला त्याची एक्झॅक्ट किंमत माहित नाहीये, पण तुम्ही आपला फाउंडेशन कडून जर का घेतलात किंवा कुरिअरनी मागवलं तर तुम्हाला मग ही जी कॉस्टिंग आहे 650 रुपीज आणि जे काही कुरिअर चार्जेस असतील त्या कॉस्ट मध्ये हा कप मिळून जाईल. त्यासाठी म्हणून आम्ही ते शेअर केलं होतं. लता, यू कॅन शेअर इट अगेन. ओके, नंबर्स आम्ही शेअर केले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा कप त्यांच्याकडून मागवून घेऊ शकता आणि मग तुम्ही
डोंबिवलीमध्ये कोणी तुमचे गायनेकोलॉजिस्ट असतील त्यांना देखील तुम्ही मदत मागू शकता, ते पण तुम्हाला समजावून सांगू शकतात ह्याला कसं वापरायचं. ओके, या एनी मोर क्वेश्चन्स? ओके, आय थिंक संगीता एक नंबर दिला आहे. Yeah. ओके, या फाइन. वनिता, थँक यू सो मच, थँक यू सो मच. ओके, वी आर ऑलवेज देअर टू हेल्प ऑल ऑफ यू. ओके, आम्हाला हवंय की तुम्ही हा कप वापरावा आणि तुमच्या फ्रेंड्सला आणि समाजाला हे सांगावं ह्या कपच्या फायद्याबद्दल. आपल्याला आता थोडंसं हेजिटन्स यासाठी वाटते का ह्याला ना वजायना मध्ये घालावं लागतो म्हणून बायकांमध्ये थोडंसं हेजिटन्स आहे. पण मी म्हणते की आपण कसं सांगू, आपण स्त्रिया, आपण रिप्रोडक्शन करतो, आपण डिलिव्हरी करतो, संबंध येतात, तर योनी मार्गापासून आपल्याला ज्या प्रकारचं एक हेजिटन्स आहे ते हेजिटन्स आपल्याला काढायला हवं. ओके, आपल्या डोक्यात एक थोडासा एक कसं सांगू, एक ब्लॉक आहे, तो ब्लॉक आपल्याला काढायला पाहिजे. इंग्लिशमध्ये आपण म्हणू की वी हॅव टू बी कम्फर्टेबल इन आवर ओन बॉडी. ओके, सो इट इज ॲज सिम्पल एज दॅट. जर का तुम्ही तुमच्या बॉडी बरोबर कम्फर्टेबल असाल तर तुम्हाला कप वापरणं अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. यू जस्ट हॅव टू बी कम्फर्टेबल. मला घाण वाटते, मला तिथे हात लावायचं नाहीये, मला कसं तरी वाटतं, या अशा गोष्टी मनातून काढून टाका. ओके, पाळीचं रक्त म्हणजे खराब असतं, विटाळ असतं, काहीही खराब नसतं. इट इज ऍब्सोल्युटली स्टराईल. त्याच्यामध्ये कसलंही इन्फेक्शन काहीही नसतं. ओके, ती एक तयारी परमेश्वराने केलेली असते गर्भधारणा राहण्यासाठी. आणि ज्या महिन्यात गर्भधारणा राहत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही, त्या महिन्यात ते पाळीचं रक्त आपल्याला जे काही तयारी बाप्पांनी केलेली असते, एंडोमेट्रियम आपण ज्याला म्हणतो, ते सगळं शेड होतं, म्हणजे ते उतरतं आणि ते आपल्याला पाळीच्या रूपात दिसतं. तर ते खराब रक्त आहे किंवा ते घाण रक्त आहे किंवा ते जे काही अस्वच्छ आहे, अपवित्र आहे, हे सगळे शब्द चुकीचे आहेत. ओके, म्हणून ती धारणा मनात घेऊ नका. आपलंच रक्त आहे, आपलंच शरीर आहे, आपलीच योनी आहे, तर आपल्याला त्याच्यापासून कसल्याही प्रकारचं हेजिटन्स नाही असायला पाहिजे, हे मी सांगते. म्हणून मी म्हणते की तुम्ही कम्फर्टेबल व्हा, आपल्या शरीराशी कम्फर्टेबल व्हा, तुम्हाला कप वापरणं अतिशय सोपं जाईल. ओके, हे मी मान्य करते की हे एक नवीन गोष्ट आहे. एवढे वर्षानुवर्ष आपण पॅड वापरत राहिलो तर इझिली आपल्याला पॅड पासून कप पर्यंत जायला थोडंसं डिस्कम्फर्ट वाटतं. पण मला असं वाटतं की डेफिनेटली ह्याला ट्राय करावं, कारण हे अतिशय स्वस्त आहे, काही जास्त खर्चिक नाहीये. आणि एकदा तुम्हाला वापरायला सुरू केलं आणि तुम्हाला आवडायला लागलं तर तुम्हाला कप शिवाय करमणार नाही, तुम्ही पॅड कडे परत वळून पाहणार नाही. मग तुम्ही लाईफ लॉंग फक्त कपच वापराल आणि दुसऱ्यांना देखील वापरण्यासाठी प्रवृत्त कराल किंवा प्रमोट कराल, असं मी म्हणते. ओके, फाईन. एनी मोर क्वेश्चन्स? वृषाली, काही शंका तुमच्या मनात अजून? हा, बोला ना, बोला ना. नाही, शंका काहीच नाही. तुमचे खूप आभार मॅडम. तुम्ही खूप छान आम्हाला गायडन्स केलं आणि अगदी न कंटाळता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. मला Yes, असं वाटतं yes. नाहीयेत Thank आता कोणाचे जास्ती प्रश्न. आणि आय होप चालेल. की म्हणजे थोडे तरी आमच्यापैकी नक्कीच या गोष्टींकडे वळतील आणि दॅट विल बी ऍक्च्युली अ स्टार्ट इज ऑलवेज अ स्मॉलर वन. डेफिनेटली, डेफिनेटली. थँक्यू सो मच मॅडम. लता मॅडम, Thank तुम्हालाही you. खूप थँक्यू. येस, तुम्ही तुमचा Thank you. वेळ देऊन इकडे आलात आणि चांगला आम्हाला गायडन्स केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. Yes. हो. Thank you very much. Thanks, Lata. थँक यू Okay. व्हेरी मच. Yeah. अँड होप अशीच सेशन तुम्ही आमच्याकडे मागितलं तर डॉक्टर Yes. ज्योती परत घेऊ शकणार. दुसरे अजून सोसायटी असतील किंवा लेडीज असतील ज्यांना इच्छुक आहेत तर 1-on-1 असं वेबिनार घेऊ शकतो. मी हे व्हिडिओ आज रेकॉर्डिंग केली आहे आजच्या सेशनचा. त्याची लिंक संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत मी मॅडमकडे पाठवेन, मॅडम तुमच्यापर्यंत पोहोचवणार. ओके, थँक्यू सो मच. Thank you. Thank you very much. Thank you. Take care. Yeah. Thank you so much. ज्योती Bye. मॅडम आणि Bye. लता मॅडम, तुम्ही माझ्या विनंतीला आणि स्वच्छ डोंबिवली अभियान याच्यासाठी वेळ दिला खूप आणि खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं. माझ्या मैत्रिणी नक्की हे फॉलो करतील अशी मला खात्री, अगदी निम्म्याच्या वरती मैत्रिणी हे यूज करतील असं मला खात्री आहे. आणि अजूनही आपण प्रोग्राम करू आणि जास्तीत जास्त जागरूकता कशी करता येईल हे बघूया. थँक्यू व्हेरी नक्की, मच. नक्की. Thank you. Thank you very much. Take care.
गुड डे. बाय.